या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. कॉरिडॉर विरोधात पंढरपूरमध्ये बाधितांतर्फे मोर्चा काढण्यात आला. मंदिर परिसर बंद ठेवत कॉरिडॉर बाधित रस्त्यावर उतरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉर विरोधात पंढरपुरातील व्यापारी आणि नागरिकांचा हा भव्य मोर्चा होता. तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. कॉरिडॉर विरोधात विठ्ठल मंदिर परिसर देखील बंद करण्यात आला होता. शासकीय जागांमध्ये भाविकांच्या हिताचा विकास करावा, घरांचं तसंच व्यापारी दुकानांचं भूसंपादन न करून आधुनिक पद्धतीने विकास साधावा अशी प्रामुख्यानं मागणी मोर्चाच्या माध्यमातून मोर्चेकरांनी दिली. अन्यथा तीव्र आंदोलन करत आमरण उपोषण करण्याचा इशाराही कॉरिडॉर बाधित यांच्याकडून देण्यात आला. इराण अमेरिका इस्रायल युद्धाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परदेशी अडकलेल्या पर्यटकांशी दूरध्वनीवरून संवाद साधलेला आहे. परदेशामध्ये अडकलेल्या या पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आणि अडकलेल्या पर्यटकांशी विचारपूस सुद्धा केली. लवकरच भारत सरकारकडून सुखरूप परत आणण्यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील आणि त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा विश्वास सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिला. बदलापुरातल्या एका तरुणीच्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे सोशल मीडियात खळबळ उडाली. या तरुणीनं आक्षेपार्ह धार्मिक विधान केलं आणि त्यावरून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीविरोधात गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलं. या तरुणीनं कार चालवताना हा व्हिडिओ बनवला. त्यानंतर तिने हा व्हिडिओ आपल्या स्टेटसवर सुद्धा टाकला. हा व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा पसरतोय आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली. या तरुणीवर कारवाईची मागणी सुद्धा केली होती. याबाबत बजरंग दल तसंच वारकरी संप्रदायाच्या वतीनं पोलिसांच्या कडे जाऊन त्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलं. महत्त्वाचं म्हणजे या तरुणीची आई भाजप महिला शहराध्यक्ष आहे अशी माहिती समोर येतेय. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. विरार पश्चिम येथील चाणक्य उत्कर्ष मंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी सायबर क्राईम गुन्हे करणारा राक्षस आणि त्यामुळे होणारी लोकांची फसवणूक या वृत्तीची होळी बनवण्यात आलेली आहे. वेगळा विषय घेऊन ही होळी यावेळेस करण्यात आलेली आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून अशा प्रकारे विविध राक्षस बनवत सामाजिक संदेश देण्याचा ते प्रयत्न करतात आणि समाजामध्ये असलेल्या वाईट वृत्तींना होळीच्याद्वारे जाळण्याचा, त्याचा दहन करण्याचा संदेश देत आहेत. त्यामुळं महिलांवरील अत्याचार करणाऱ्या राक्षसाची देखील होळी दहन केली होती. याआधी प्रश्न सुटावेत यासाठी डासांची होळीसुद्धा बनवण्यात आलेली. असे वेगवेगळे करंट विषय घेऊन यांच्यातर्फे होळीची प्रतिकृती म्हणून तयार केली जाते आणि त्याचं दहन केलं जातं. यांची होळी पाहण्यासाठी नागरिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी असते. जळगाव बुधवडे येथील शेतात कीटकनाशकाची फवारणी करत असताना विषबाधा झाल्याने एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साळशिंगी इथं ही घटना घडली. राजेंद्र रामचंद्र कुऱ्हाडे वय वर्षे 52 असे या मृत शेतकऱ्याचं नाव असून शनिवारी ही दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र कुऱ्हाडे यांची साळशिंगी शिवारात 3 एकर शेती आहे. शनिवारी ते सकाळच्या सुमारास आपल्या भावाच्या शेतात पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी गेले होते. फवारणी करत असताना त्यांना विषबाधा झाली. संध्याकाळी फवारणी करून आल्यानंतर त्यांना चक्कर आल्यानं ही गोष्ट त्यांच्या लक्षात येताच त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. राजेंद्र कुऱ्हाडे हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते, ज्यांच्यावर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज होतं. गेल्या काही काळांपासून नापिकीमुळे शेतातील अल्प उत्पन्न आणि डोक्यावर बँकेचं कर्ज या विवंचनेत सापडले होते. अशातच या अपघाती मृत्यूमुळे कुऱ्हाडे कुटुंबांचा आधार हरपला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.